काय सांगतोस? खरं ना हे? वा 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 वा, बेस्ट काम झालं. पुरुषोत्तमच्या पोराचं लग्न मोडलं, घरात राडा झाला. आणि सदानंद आणि पुरुषोत्तमची मैत्री पण तुटली. वा, क्या बात आहे. देवाचं तर मी काही करत नाही, पण तरी देव ऐकतो वाटतं माझं. हे म्हणजे मी केलेला प्लॅन फसला म्हणून देवानंच माझ्यासाठी हा प्लॅन बनवला वाटतं. पुरुषोत्तम, नाही सोडणार तुला. आता बघ, ताळ्यात अडकलेल्या माशासारखं कसं तडफडवतो तुला. दीप, ठीक आहेस ना? हां ठीक आहे. नको मनावर घेऊ. परिस्थिती माहिती ना तुला त्यांची. सावराला वेळ लागणार आहे रे त्यांना. बाबा, तुम्ही इथे बसा. मी समोरच्या दुकानातून पेढे घेऊन आलो लगेच. नाही नाही नाही, तू कुठे जाऊ नकोस. नाही नाही अहो, मी इथेच आहे. नाही नाही, अरे नको जाऊ मला. बाबा, मी अरे आलो नको लगेच. नको नको येतो, हा? नको, मला सोडून या जाऊ समोरच्या नको. दुकानातून मला येतो. थांब ना, थांब 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 थांब. माझा मुलगा येईल मला न्यायला. तो मला टाकून जाणार नाही कुठे. हो 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 हो. कुठे चाललास तू? हा, तू तू तुझ्या बाबांना सोडून पळून चाललास? ए, अरे, लाज नाही वाटत का तुला? कोण कोण आहेस? कोण तू? काय बोलतोयस? लाज कोणाशी काढतोयस? हा, तुझी काढतोय मी. अरे, ज्या बापाने तुला लहानाचा मोठा केलाय, रक्ताचं पाणी केलाय, त्यांना असा वाऱ्यावर सोडून पळून चाललास? आता काय करतोय? चल चल चल. घाणेरडा माणूस आहे. मारामारी करण्याशिवाय ह्याला दुसरं काहीही येत नाही. अरे दीप, सोड त्याला. कशाला मारतोस तू त्याला? अगं सोलू, आहे ना, त्याच्या म्हाताऱ्या बाबांना देवळात सोडून पळून चालला होता. काय रे? अरे, एवढं तुला बाबांचं म्हातारपण काढणं जड झालंय ना, तर देतो एक. अरे काय झालं? थांब थांब थांब. मारू नको रे, मारू नको रे. काय झालं काय? सोड 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 त्याला, सोड. अहो नाही काका, ते नाही, मारू नको रे. माझा एकुलता एक मुलगा आहे रे तो. त्याला काय झालं तर मला कोण आहे या जगात? अहो, तू काय चुकलं असेल ना, तर त्याच्या वतीने मी माफी मागतो, पण त्याला सोडून दे रे. अहो बाबा, तुमचा मुलगा ना तुम्हाला इथेच टाकून पळून चालला होता. हा, या माणसाने त्याला पकडला ना, म्हणून थांबलाय तो. नाही नाही, खोटं आहे, खोटं आहे. हे बघ, माझा मुलगा असं करू शकत नाही. हे बघ, हो की नाही बाळ? हे बघ, हे खोटं आहे ना, हे सांगताय ते खोटं आहे ना. दादा, दीपने आता जे केले ते पाहायला तू इथे हवा होतास. तिरस्कार आहे तुला त्याचा, पण बाप आणि मुलाच्या नात्याबद्दल किती प्रेम आहे त्याला हे कळलं असतं तुला. असा मुलगा असेल ना, तर कुठल्याच बापाला काळजी करायची काहीच गरज नाही. अशी मुलं आणि अशी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाही. किती खोटारडा आहे हा मुलगा. 4 लोकांमध्ये स्वतःचं कौतुक होईल असं वागतो, पण प्रत्यक्षात किती नीच आणि नालायक आहे हे फक्त आणि फक्त आमच्या कुटुंबालाच माहिती आहे. मी
मी तुमचा नवीन मित्र प्रभू दाभाडे. स्वतःहून मित्र डिक्लेअर करायची ही नवीन पद्धत आहे वाटतं. नाही म्हणजे आम्हाला स्वतःचा मित्र निवडायचा काही चॉईस आहे की नाही? माझ्यासारखा मित्र असेल तर चॉईसच उरत नाही. तुमची मित्रांची चॉईस जरा वाईट आहे. म्हणजे असं बाहेर बोललं जातं. मी काय म्हणत नाही बुवा. डायरेक्ट मुद्द्यावर काय येत नाहीये. माझ्यात आणि पुरुषोत्तममध्ये काय घडलं हे उकरून काढायला तुम्हाला इथे बोलवलंयस का? अहो, उकरा उकरी करून सोनं नाणं काढायचे दिवस गेले. आता गाडायचे दिवस आहेत. गाडायचे. 0 मिनिटात समजून सांगतो. मला एका माणसाला आणि त्याच्या घराण्याला कायमचा मातीत गाडायचा आहे. तुमचा तो मित्र पुरुषोत्तम, हा, आता समाजात त्याला भरपूर रिस्पेक्ट आहे, पण तो त्या लायकीचा आहे का? हा? आहे का तो त्या लायकीचा? अहो, कसं तुम्हाला त्याने एका क्षणात दगा दिला. दगाबाज माणूस आहे तो. दिसतं तसं नसतं. हो, ही म्हण त्याच्यामुळेच आली आहे मराठीत. कापडाची शपथ. आता आपल्या कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदाचंच बघा ना. अहो, बिनविरोध निवडून आणतो स्वतःला. तुमच्यासारखी एवढी लायक चांगली माणसं समोर असताना पण कोणी काही बोलत नाही. आणि मी एकटा कुठे कुठे पुरणार ना. नाही, तू एकट्याने भिडायची काहीच गरज नाहीये. असं म्हणता? अहो, पण माझ्यासोबत कोण भिडणार पुरुषोत्तमला? म्हणजे तुम्ही तर त्याचे मित्र ना. मित्र? इतक्या वर्षाची जुनी मैत्री क्षणात धुळीला मिळवली त्याने. आता त्या मैत्रीचं काय करू? लोणचं घालू? अजिबात नाही, अजिबात नाही. मी त्याच्या दृष्टीने कोणीही नसेन, पण मी आता त्याला दाखवून देईन मी कोण आहे ते. दादा, काय विचार करतोयस? काय नाही, आज जे काही झालं सगळं. दादा, ते सोड. मला एक सांग, आता पुढे काय करायचं आहे? म्हणजे बाबांनी काही विषय काढला का? हो, म्हणजे बाबा त्यांच्या घरी जाऊन रीतसर बोलणी करतो म्हणाले. फक्त कालच 14वं झालं ना, त्यामुळे आज लगेच नको म्हणाले. दादा, हे बघ, बाबा त्यांच्या घरी जातील, लग्नासाठी मागणी घालतील, ती तयार होईल. असं एकदम सगळं असं जादूची कांडी फिरवल्यासारखं होणार नाही आहे. गेल्या काही दिवसात जे काही घडलं ना, त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सगळ्यांबद्दल प्रचंड तिरस्कार असणार आहे. आणि तो स्वाभाविकच आहे. म्हणून मला असं वाटतं की तू एकदा पर्सनली जाऊन त्या प्रीतीला भेट. हां, तुम्ही दोघंच जाऊन भेटा. हां, भेट, तिला बोल, तिच्याशी तुझी बाजू जे काय आहे ना ते स्पष्टपणे सांग तिला. म्हणजे ॲक्सिडेंटच्या रात्री काय घडलं ते सगळं खरं सांगून? नाही दादा, नाही, त्याबद्दल काहीच बोलू नको.